नमस्कार मित्रांनो, आज सकाळी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी शपथ घेतली. अखेर विजय झाला, कोणाचा ते अजून स्पष्ट नाही आहे. विजय झाला म्हणजे मुख्यमंत्र्यांचं नाव विजय आहे, हा त्यातला योगायोग आहे. परंतु विजय कोणाचा झाला, का झाला, कसा झाला, हे पुढचे काही महिने याच्याबाबतचा सस्पेन्स कायम राहणार आहे. कारण जोसेफ विजय हे दुसरे केजरीवाल आहेत असं म्हणणारेही आहेत. आणि काही जणांना वाटतंय, आणि त्यातल्या त्यात आपण त्यांच्याशी चर्चा केली, भानुचंदर त्यांच्याशी, त्याचं म्हणणं आहे की विजय हे जेन्युइन तामिळनाडूच्या राजकारणात एक प्रमुख नाव पुढच्या काही काळात असणार आहे. कारण तिथे तसंही सरकार प्रशासन चालवत असतं, IAS ऑफिसर IPS ऑफिसर चालवत असतात, आणि त्यामुळे लोकप्रिय मुख्यमंत्री असेल तर त्याला हटवणं काही साधी सरळ सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे त्याचं मत आहे की आत्ता जर निवडणुका झाल्या तर TVK पक्षाला 200 जागा स्वबळावर मिळतील. आणि म्हणून म्हटलं की जे काही चालू आहे ते चांगलं चालू आहे. याचं कारण म्हणजे आज विजय यांच्या शपथविधीला सुरुवात संपूर्ण वंदे मातरमनी झाली. 6 कडवी वंदे मातरमची वाजवली गेली. या 6 कडव्यांना विरोध होण्याचं कारण म्हणजे या देशात राहणाऱ्या मुसलमानांकडनं, मुसलमानांच्या एका गटाकडनं असा आक्षेप घेण्यात आला होता की वंदे मातरममध्ये जो उल्लेख आहे तिथे आपण आईला वंद्य मानतो, नमस्कार करतो, हे इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे. इस्लाममध्ये फक्त अल्लाह समोर झुकायला तुम्हाला परवानगी आहे, अगदी आईसमोर आणि मातृभूमीसमोरही नाही. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वंदे मातरम म्हणणं एका प्रकारे धर्मद्रोह केल्यासारखं आहे. आणि मग काहीतरी कारण दाखवायला पाहिजे, कारण या कारणासाठी तर वंदे मातरम नकारता येत नाही. आणि म्हणून मग वंदे मातरमची सुरुवातीची ते एका फटक्यात ते लिहिण्यात आलं नव्हतं. त्याची काही कडवी एका काळात, नंतर असं वेगवेगळ्या काळात बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी ते वंदे मातरम लिहिलं होतं. आणि त्यामुळे त्याची 2 कडवी घ्यावीत असा निर्णय झाला. मला खरंच कळत नाही की वंदे मातरम राष्ट्रगीत का झालं नाही. मी काय राष्ट्रगीताचा अपमान करत नाही. आता जनगणमन हेच आपलं राष्ट्रगीत आहे आणि ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे. कारण जसं म्हटलं, सरकार आलं गेलं तरी ज्या काही मूलभूत गोष्टी असतात त्या बदलता कामा नये. पण तेव्हा वंदे मातरम राष्ट्रगीत का झालं नाही याचं कारण एक दिलं जातं की ते बँडवर वाजवता येत नाही. पण बांगलादेशचं आमार सोनार बांगला हे इतरही देशांची, अनेक देशांची राष्ट्रगीत आहेत की ती काही बँडच्या चालीत नाही आहेत. आणि त्यामुळे हे कारण पटण्यासारखं नाही आहे. पण विषयांतर नको. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला वंदे मातरम झालं नाही. तिथे जनगणमन त्यांनीच, राष्ट्रगीतानीच त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पण तामिळनाडूमध्ये मात्र वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत, जनगणमन आणि त्यानंतर तामिळनाडूचं राज्यगीत हे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रमाच्या शेवटी असा भाग झाला. आणि त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे. कारण तिथे मंचावर खुद्द राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधींना आणि या सरकारमध्ये सहभागी असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाच्या सदस्यांनाही अखंड संपूर्ण वंदे मातरमला उभं राहून मान द्यावा लागला. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा विषय या शपथविधीच्या दृष्टीने त्याच्यात मार्गी लागला. आता हा शपथविधी मार्गी लागत नव्हता. अनेक जण म्हणत होते की राज्यपालांनी याच्यामध्ये काहीतरी आपल्या पदाचा, आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला. काही जणांनी आता तर राज्यपाल हे पदच नसायला हवं, हे सगळं ब्रिटिशकालीन व्यवस्था आहे ती नाहीशी करायला हवी वगैरे, अशा प्रकारची भूमिका मांडली. त्याच्याबाबत जो दृष्टिकोन आहे तो असा आहे की जर
सी जोसेफ विजय यांनी TVK पक्षातर्फे जर सत्ता स्थापनेचा दावा केला असता तर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी त्यांना लगेच निमंत्रण दिलं असतं. पण त्यांनी दावा करताना त्यांच्या स्वतःच्या पक्षासोबत काँग्रेसचा आपल्याला पाठिंबा असल्यासारखं त्यांनी पत्र दिलं. आणि त्यामुळे मग जर काँग्रेस तुमच्यासोबत आहे तर तुमच्याकडे 107 आणि 5 112 होतात आणि त्यामुळे आणखीन 6 लोकांचं तुम्हाला समर्थन हवं आहे, त्याची पत्र कुठे आहेत अशी विचारणा झाली. अर्थात त्यालाही काही जण म्हणू शकतात की सगळ्यात मोठा पक्ष किंवा सगळ्यात मोठी आघाडी यांना राज्यपाल बोलवू शकतात. पण या तांत्रिकतेत ते अडकून बसलं आणि त्यामुळे जरी माध्यमांमध्ये ही चर्चा रंगली असली की आता एक नवीन संघर्ष राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा होणार, पण तशी काही परिस्थिती नाही आहे. असं म्हटलं जातं आहे की गेल्या 5-6 दिवसात विजय यांनी राज्यपालांची 2दा भेट घेतली आणि काल 3ऱ्यांदा भेट घेतली. म्हणजे बुधवारी, गुरुवारी, मग शनिवारी भेट देऊन अखेर सगळ्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे दिलं. आणि सगळ्यांचं म्हणजे आता 120 आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे. कारण भाकपा, माकपा, काँग्रेस, आणखीन एक प्रादेशिक पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे 120 आमदारांचा पाठिंबा आहे. आणि जरी हा पाठिंबा सैल झाला तरी हे सरकार कोसळेल असं काही वाटत नाही. कारण अण्णाद्रमुक पक्षामध्येच उबाठांच्या बाबतीत झालं तशाच प्रकारची गोष्ट अण्णाद्रमुक पक्षामध्ये सुरू आहे. पलानीसामी यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारला गेलेला आहे की पलानीसामी आपल्या मनमर्जीने पक्ष चालवतात, आमदारांचं ऐकलं जात नाही आणि त्यामुळे त्यांच्याच पक्षात एक मोठा गट आहे, 2/3 आमदारांच्या पेक्षा जास्त त्यांना समर्थन आहे. त्यांची इच्छा आहे की सरकारमध्ये AIADMKनी सहभागी व्हावं. पण विजय यांनी त्याची वाट न बघता शपथविधी घेतला. शपथविधी मध्ये राहुल गांधी जरी उपस्थित असले आणि त्यांनी जरी राहुल गांधी माझा भाऊ आहे, आणखीन सगळे बाकीचे पण सगळे भाऊ आहेत असा उल्लेख केला असला आणि मी जनतेचा धाकटा भाऊ आहे वगैरे अशा प्रकारचा उल्लेख केला असला तरी देखील त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की इथे फक्त एकच सत्ता केंद्र असणार आहे आणि तो म्हणजे मी. म्हणजे जरी माझं कडबोळं सरकार असलं, जरी मला जो आवश्यक 11 आमदारांचा पाठिंबा आहे तो 4-5 पक्षांचा मिळून तो असता तरी राज्य माझ्या इच्छेनुसार चालणार आहे. हवं असेल तर घ्या, नाहीतर सुटा. हे असं करायला आत्मविश्वास लागतो. तो विजय यांच्याकडे आहे. कदाचित फिल्म स्टार असल्यामुळे आत्मविश्वास त्यांच्याकडे असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या आणि भव्य कार्यक्रम, जसे म्हटलं की 2014 साली देवेंद्र फडणवीसांचा जसा शपथविधी झाला होता, 2024 साली पुन्हा आझाद मैदानात जसा शपथविधी झाला होता तसा किंबहुना त्याच्याहून भव्य शपथविधी मोठ्या स्टेडियमवर विजय यांचा झाला. आणि शपथ फक्त TVKच्या मंत्र्यांनी घेतली, 5 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही पदभार स्वीकारल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याच्यात सगळ्यात मोठा निर्णय कुठला असेल तर 200 युनिट फ्री वीज फुकट देण्याचा निर्णय घेतला. 200 युनिट म्हणजे आपल्याकडच्या अनेक मध्यमवर्गीय घरांमध्येही महिन्याला 200 युनिट वापर होत नाही. तेवढी वीज त्यांनी जर मोफत द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो कसा अंमलात आणणार याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. स्वतः विजय यांनी आपल्या भाषणात म्हटलं की तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे. राज्याच्या डोक्यावर 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. जे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावर किती कर्ज वाढवलं आहे देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप करतात. त्यांनी तामिळनाडूची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था याची तुलना करावी. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठी आहे आणि तरी जर तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेवर राज्यावर 10 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असेल तर मग महाराष्ट्राचं काही चुकत नाही आहे, हे त्यांनी मान्य करायला हवं. आणि त्यामुळे विजय यांनी सांगितलं की मी आधी श्वेतपत्रिका करणार आहे की राज्याची अवस्था काय. म्हणजे उद्या तुम्ही म्हणायला नको की मी 200 युनिट वीज मोफत दिली म्हणून राज्य दिवाळखोरीत गेलं, राज्य कर्जबाजारी झालं. राज्य ऑलरेडी कर्जबाजारी आहे. त्याचा श्वेतपत्रिका प्रसिद्ध होणार आहे. पण 200 युनिट वीज देणार आहे. महिलांचं संरक्षण, ड्रग्सच्या विरोधात कारवाई वगैरे वगैरे त्यांनी आपल्या सरकारचे
जे काही पहिले आदेश ते अर्थात असं सगळे सरकार करतं, कारण आपण लोकांसाठी काम करतो हे दाखवून देणं आवश्यक आहे. पण त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये एका नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे. त्यांनी भाषणात असा स्पष्ट उल्लेख केला की खरं सेक्युलरिझम आणि खरा द्रविड विचार वगैरे हे सगळं, खरा सामाजिक न्याय आपला पक्ष, आपलं सरकार हे करणार. म्हणजे आतापर्यंत जे द्रविड विचारधारा, सामाजिक न्याय वगैरे सगळ्याच्यावर जे द्रमुक आणि अण्णा द्रमुक जे राज्य करत होते ते सगळं बेगडी होतं, असं त्यांचं सांगण्याचा उद्देश असावा. पण चांगली गोष्ट याच्यातनं अशी आहे की तामिळनाडूमध्ये राज्यांनी कूस बदललेली. ठीक आहे, राज्य भाजपाच्या पासनं फार दूर गेलेलं आहे, एकच आमदार निवडून आलेला आहे आणि एका प्रकारे खूप मोठा धक्का भाजपाला बसलेला आहे. पण जेव्हा राज्यात असा मोठा बदल होतो तेव्हा एक पोकळी ही निर्माण होते. कारण आता जर विजय यांच्या पक्षाचा, त्यांचा स्वतःचा जर उत्कर्ष झाला तर त्यांना अनेक विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. आणि मग विरोधी पक्षांची भूमिका काय आहे, विरोधी पक्षांची जागा कोण घेतं, त्याच्यासाठी पोकळी निर्माण होईल. बंगालमध्येही भाजपने असाच चंचू प्रवेश केला होता आणि 0 ते 3, 3 ते 77, 77 ते 207 अशी मजल मारली. तशीच मजल तमिळनाडूमध्येही भाजपाला मारता येईल. पण त्याच्यासाठी खूप लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्यानुसार पक्षाची बांधणी करून लढाई लढावी लागणार आहे. भाजपाने तमिळनाडूवरही खूप मेहनत घेतलेली आहे. कारण जसे म्हणलं की बंगालने पंजाबची तर फाळणी झाली होती, पण तमिळनाडू ही फाळणीद्वारे देशापासून वेगळे करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्याच्या वेळेला झाले होते आणि सुदैवाने ते यशस्वी ठरले नसले तरी त्याच्यामध्ये ती वीण आहे ती उसवू शकते, ही भीती असते. आणि त्यामुळे तमिळनाडू जिंकणं ही भाजपासाठी महत्त्वाचं आहे. पण आत्ता विजय यांना राज्य करायला शुभेच्छा. कशा प्रकारे ते राज्य करतात, फिल्मी पद्धतीने करतात का शिस्त, आर्थिक शिस्त ठेवून राज्य करतात, डावी विचारधारा अधिक जास्त स्वीकारतात का एक भुसभुशीत हम आपके है कौन, मैंने प्यार किया वगैरे वगैरे, हम साथ साथ है, अशा प्रकारचं राज्य चालवतात, त्याच्यावर तामिळनाडूत भाजपा काय करणार याचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.